राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगावचे उपबाजारावर विंचूर तसेच पिंपळगाव बसवंत बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 17 फेब्रुवारी 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात लासलगाव येथून. लासलगाव येथे 1120 वाहनांमधून कांद्याची आवक पहिल्या सत्रामध्ये आज आलेली होती. 600 रुपयापासून 1452 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले. तर सरासरी कांदा 1150 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव बाजार समितीच्या वतीने जाहीर सूचना आहे. सर्व संबंधित मार्केट घटकांना जाहीर करण्यात येते की गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने लासलगाव मुख्य बाजार आवारावरील कांदा या शेतीमालाचे लिलाव सकाळच्या सत्रात होतील. दुपारून कांदा लिलाव बंद राहतील. तसेच भुसार व तेलबिया व या शेतीमालाचे लिलाव पूर्ण बंद राहतील. त्याचप्रमाणे फळे व भाजीपाला या शेतीमालाचे लिलाव सुरू राहतील. याची सर्व संबंधित मार्केट घटकांनी नोंदही घ्यायची आहे. तर मित्रांनो, विंचूर येथे पहिल्या सत्रामध्ये 727 वाहनांमधून कांद्याची आवक झाली होती. 500 रुपयापासून 1300 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदा 1100 रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज विकलेला आहे. तर पिंपळगाव बसवंत येथे आज 780 वाहनांमधून कांद्याची आवक पहिल्या सत्रामध्ये आली होती. 800 रुपयापासून 1431 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 1075 रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे विकलेला आहे. तर गोल्टी 400 रुपयापासून 850 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 675 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोल्टीला बाजारभाव मिळालेले आहेत. तर बेंगलोर येथे आज 59,490 गोण्यांची आवक आली होती. निप्पाणी येथील कांदे 1000 रुपयापासून 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नगर एरियातील कांदे 800 रुपयापासून 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सोलापूर येथील माल 700 रुपयापासून 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिजापूरचा माल 700 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लोकल दुसऱ्या क्रॉपचा माल 500 रुपयापासून 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर बेस्ट क्वालिटी कांदे जे 10% होते ते 1200 रुपयापासून 2000 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेले आहेत. तर मित्रांनो, आजचे बाजारभाव जर पाहिले तर बेंगलोर येथे कांद्याचे भाव थोडेसे आज कमी दिसून येत आहेत. तसेच लासलगाव विंचूर येथे हे कांद्याचे भाव कालच्या तुलनेत सुधारलेले नाहीत, परंतु थोडेसे कमी झालेले दिसून येत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.